हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण छानपैकी झणझणीत आंबट तिखट अशी कैरीची चटणी करणार आहोत. अगदी तुम्ही भाकरी चपाती कशाबरोबर पण खाऊ शकता. चला, आपण यासाठी एक छान असा कच्चा आंबा घेतलेला आहे, त्याचबरोबर लसूण घेतलेले आहे, त्याचबरोबर आपण इथे लाल तिखट मिरची घेतलेली आहे, त्याचबरोबर कलरसाठी बेडगी मिरची आणि एक थोडीशी मोठी वाटी मी धणे घेतलेले आहेत, खडा मीठ घेतलेला आहे, तुम्ही बारीक मीठसुद्धा घेऊ शकता. आंबा जो आहे तो आपल्याला इथे साल काढून घ्यायचा आहे आणि मी एकच आहे त्याच्यामुळे थोडे थोडे छोटे छोटे पीस करून घेणार आहे. तुम्ही किसून घेतलं तरीसुद्धा चालेल. आणि जर आंबा जो आहे तो आंबट असेल तर चटणी जी आहे ती टेस्टी बनते. तुम्ही जितका आंबे घ्याल त्याच्याप्रमाणे प्रमाण जे आहे बाकीचं धने मीठ वगैरे त्याचं कमी जास्त तुम्ही करून घेऊ शकता. मी ते एक आंबा यूज केलेला आहे, त्याप्रमाणे बाकीचे साहित्य जे आहे ते घेतलेलं आहे. तर इथे पीस करून झालेला आहे. आणि आता आपल्याला मिरची जी आहे ती मी पहिलं ग्राइंड करून घेणार आहे, कारण कैरी आणि मिरची एकत्र लावली तर मिरचीच्या ज्या बिया आहेत त्या अख्ख्याच राहतात, त्या ॲक्च्युअली ग्राइंड नाही होत. त्याच्यामुळे मी मिरची आहे ती व्यवस्थित सुकवून घेतलेली आहे. जर तुम्हाला सुकवायला नाही जमली तर थोडीशी गरम करून घ्या, ज्याच्यामुळे ती क्रिस्पी होईल आणि लवकर पावडर होऊन जाईल. तर मी मिरचीची पावडर आहे ती पटकन आधी करून घेणार आहे. आणि मिरचीची पावडर झाली की आपल्याला धने टाकून त्याची पावडर करायची आहे. त्यानंतर तुम्ही लसूण टाकून असं जाड मोठं असं वाटून घ्या. त्यानंतर आपल्याला कैरी टाकून छान अशी मस्तपैकी चटणी करून घ्यायची आहे. मीठसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये ग्राइंड करायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता यम्मी छान टेस्टी आणि झणझणीत चटणी जी आहे ती रेडी आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. त्याचबरोबर खूप साऱ्या कोकणच्या गावरान पद्धतीच्या रेसिपी किंवा लोणच्याच्या रेसिपी माझ्या चॅनलवरती आहेत, तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि पहा. बाय, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छान व्हिडिओ.